नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी। आज महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र परचंडा येथील रोकडोबा देवस्थानातून रोकडोबांचे आशीर्वाद घेऊन सुरू झाला। प्रचाराचा नारळ फोडून महाविकास आघाडीचे नेते तथा माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील व भाजपांच्या नेत्यांवर सडकून टीका करत घराणेशाहीला विरोध केला। सर्वच्या सर्व पदे जसे का मंत्रीपद, आमदारकी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपद, आता पंचायत समितीचे सभापती पदही मुलाच्या नावे करण्याचा मानस असल्याची बोचरी टीका माननीय राज्यमंत्री यांनी केली। कोणी भावाच्या पत्नीस, भावाच्या मुलास उमेदवारी देत आहे। या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कार्यकर्त्यांसाठी असतात, याचा विसर नेत्यांना पडला असल्याचेही ते म्हणाले। रोकडा सावरगावची एसटी जातीची जागाही त्यांनी लढवली असती जर त्यांना त्या जातीचे प्रमाणपत्र काढता आले असते। अशा सेलक्या शब्दात त्यांनी सहकार मंत्र्याचा समाचार घेतला। यानंतर ढाळेगाव, उजना, काळेगाव, मोळवन, रोकडा सावरगाव या गावातील देवतांचे आशीर्वाद घेत त्यांनी ही प्रचार सभा सुरू केली। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज श्री क्षेत्र परचंडा हनुमंतरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना या ठिकाणी करतो की या महाराष्ट्राचं जे काही आज लोकशाही घातक अशी प्रवृत्ती या महाराष्ट्रात वाढत आहे, ती प्रवृत्ती नष्ट व्हावी आणि एक शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्राचा विचार पुढे यावा या दृष्टिकोनातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी या सगळ्यांची महाविकास आघाडी या ठिकाणी करून आम्ही निवडणूक लढत आहोत। आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातले आणि जनतेची सेवा करणारे, जनतेसोबत प्रामाणिकपणाने राहणारे, कुठल्याही नेत्याचा वारसा चालवणारे किंवा आमदारांनी घरचाच उमेदवार उभं करावा, कुठल्या तरी नेत्यांनी घरचाच विधानसभाही त्यांनीच लढवायची, जिल्हा परिषदही त्यांनीच लढवायची, पंचायत समिती त्यांनीच लढवायची आणि सगळी घराणेशाही या आपल्या मतदारसंघामध्ये जे काही राजकारण चाललं ते माझ्याशिवाय दुसरा या ठिकाणी नेतृत्वच करू शकत नाही किंवा स्वार्थी भावनेतून या ठिकाणी जे उमेदवार पुढचे उभे टाकलेले त्यांच्या विरोधामध्ये आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आणि प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करणारे उमेदवार दिलेले आहेत। तेव्हा या मतदारसंघातल्या सर्व जनतेला मी विनंती करणार आहे की उघडा डोळे आणि बघा नीट काय चाललं या महाराष्ट्रामध्ये, आपण आता तरी जागा होणार आहेत का नाही अशा दृष्टिकोनातून आम्ही विनंती करणार आहे। आणि मला आता खात्री आहे की रोकडेश्वरांचा आशीर्वाद या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी या ठिकाणी राहील आणि आमचे उमेदवार प्रचंड अशा मताने या ठिकाणी विजय होतील अशी या ठिकाणी माझी भावना झालेली आहे। नेमके विकासाचे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज श्री क्षेत्र परचंडा हनुमंतरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना या ठिकाणी करतो की या महाराष्ट्राचं जे काही आज लोकशाही घातक अशी प्रवृत्ती या महाराष्ट्रात वाढत आहे, ती प्रवृत्ती नष्ट व्हावी आणि एक शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्राचा विचार पुढे यावा या दृष्टिकोनातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी या सगळ्यांची महाविकास आघाडी या ठिकाणी करून आम्ही निवडणूक लढत आहोत। आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातले आणि जनतेची सेवा करणारे, जनतेसोबत प्रामाणिकपणाने राहणारे, कुठल्याही नेत्याचा वारसा चालवणारे किंवा आमदारांनी घरचाच उमेदवार उभं करावा, कुठल्या तरी नेत्यांनी घरचाच विधानसभाही त्यांनीच लढवायची, जिल्हा परिषदही त्यांनीच लढवायची,
पंचायत समिती त्यांनीच लढवायची आणि सगळी घराणेशाही या आपल्या मतदारसंघामध्ये जे काही राजकारण चाललं ते माझ्याशिवाय दुसरा या ठिकाणी नेतृत्वच करू शकत नाही किंवा स्वार्थी भावनेतून या ठिकाणी जे उमेदवार पुढचे उभे टाकलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आणि प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करणारे उमेदवार दिलेले आहेत। तेव्हा या मतदारसंघातल्या सर्व जनतेला मी विनंती करणार आहे की उघडा डोळे आणि बघा नीट काय चाललं या महाराष्ट्रामध्ये, आपण आता तरी जागा होणार आहेत का नाही अशा दृष्टिकोनातून आम्ही विनंती करणार आहे। आणि मला आता खात्री आहे की रोकडेश्वरांचा आशीर्वाद या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी या ठिकाणी राहील आणि आमचे उमेदवार प्रचंड अशा मताने या ठिकाणी विजय होतील अशी या ठिकाणी माझी भावना झालेली आहे। नेमके विकासाच्या शुभारंभाच्या सभेतूनही आपण सांगितलं आणि आत्ताही सांगितलं वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आहे, पण वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी एक तर आपल्यासोबत दिसत नाहीत आणि जे काही पदाधिकारी आहेत ते सोशल माध्यमावरती युथ आघाडी झाली नसल्याचं सांगतायत। काय भूमिका आहे नेमकी? नाही, आता तुम्हालाही माहिती आहे काँग्रेसची आणि वंचित बहुजन आघाडीची जे गठबंधन झालेलं आहे वरून आता आम्ही उमेदवारसुद्धा देत असताना आमच्या कांबळेताई असतील विश्वासरावला ओपन पंचायत समितीची आपण अंधोरीमधून या ठिकाणी उमेदवारी दिली आणि म्हणून कुठंतरी समाजाचा चेहरा लागतो। उगाच आघाडी करायचं आणि एकही उमेदवारी द्यायची नाही आणि सोबत राहा म्हणायचं हे मला वाटतं मला तर या ठिकाणी कधीच या ठिकाणी पटलेलं नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार आम्ही या ठिकाणी उभं केलेले आहेत सक्षम जिथं जिथं या ठिकाणी आपल्याला आपण शिरूरमध्ये सुद्धा अतिशय चांगले या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत आणि त्यांचीही चर्चा झालेली आहे। काल रात्री मला फोन आलेला होता की इथं जे कोणी आहेत त्यांना आम्ही तुमच्याकडे पाठवून देतो। मला वाटते आज ह्या सगळ्या त्यांच्याशी चर्चा करून ते सुद्धा आमच्या या ठिकाणी सोबत राहतील।